नवा आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू, बाकीचा जो प्रेक्षक राजा आहे आमचा त्यांना विनंती करतो की खेळाडूंपासून आपण थोडे दूर व्हा. चला चला मॅचला इथून आपण सुरुवात करू. जय मल्हार वाशिवली यानंतर 2 मॅचेस आपण निवांतपणे आता विश्रांती करा. मॅच मध्ये चेंडू पाठवा. चला चला मैदानाची आखणी करण्यासाठी बेंडू दादा लवकर मैदानाची आखणी करण्यासाठी जा. डॅनी लोंगले दादांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. डॅनी दादा, आज प्रेक्षकांना जरी आपण हा सामना गमावला असला तरी प्रेक्षकांची मन नेहमी जिंकले श्री 11 SBC उमरा. आजही या सामन्यामध्ये खरं तर मी म्हणेल की प्रेक्षकांच्या मनात जिंकलाय तो श्री 11 SBC उमरोली. डॅनी दादा आपण यावं, कारण ही मॅच सहजासहजी आपण हारलेले नाहीये. समोरच्या टीमला देखील घामाघूम आपण केलं होतं आणि डॅनी दादांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करू. रामा धुळे साहेब आणि हसुरामजी जोगळे साहेब आपण या ठिकाणी यावं. डॅनी दादांना सन्मानित करावं. नरेश दादा काय हिमतीला लढला श्री 11 SBC उमरोली. खरं तर आपण हिंमत पाहिली आणि हिमतीला दाद देतो आमचा प्रेक्षक राजा. डॅनी दादा खरंच आपण 13 ट्रॉफी जिंकल्यात. ही मॅच आपण सहजासहजी हारला नाही याचा आम्हाला आनंद आहे. त्यानंतर रामा धुळे साहेब आणि हसुरामजी जोगळे यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करतोय. हसुरामजी जोगळे आणि रामा धुळे साहेब आपण यावं. कॅमेरामॅन कॅमेरा आपण थोडा टर्न करा. निशांत प्लीज. डॅनी दादा लोंगले एक चॅम्पियन कर्णधार, कित्येक ट्रॉफी जिंकल्या, कित्येक खेळाडूंना घडवलं आणि खरं तर एक टफ फाईट मॅच मध्ये अगदी एक चेंडू फक्त त्यावरती फटका आला आणि तिथून सामना गमावला. रामा धुळे साहेब आपण या ठिकाणी यावं. आपला सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय आणि आसुरामजी जोगळे यांनाही विनंती करेल आपण यावं. खरं तर पहिल्या रजनीपासून आसुरामजी जोगळे साहेब अगदी TV वरती मॅच पाहत होते. साहेबांची मी कमेंट देखील पाहिली होती आयोजनाचं कौतुक करताना आणि आता थेट लाईव्ह साहेब या ठिकाणी पोहोचला. आसुरामजी जोगळे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करू आणि त्यानंतर रामा धुळे यांनाही विनंती करेल साहेब आपणही यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. खरं तर मॅच इथून सुरू होईल. रामा धुळे साहेब आपण लवकर या साहेब, कारण मॅच सुरू होईल. अवधूत 11 शिवशक्ती कडाव मंगेश शेठ पवाळ यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात लढेल तो मात्र देवराज 11 वेहले हा संघ. रामा धुळे यांनाही सन्मानित करावं मी विनंती करेन. नरेश दादा या ठिकाणी गणेश दादा आपण आपल्या शुभ असते रामा धुळे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर ही गर्दी पाहून आसुरामजी जोगळे साहेब, रामा धुळे साहेब भारावून गेले असतील. इतकी प्रचंड क्रेज क्रिकेटची. क्रिकेट कुठेही कमी झालेलं नाही, प्रेक्षकामध्ये क्रेज कमी झालेलं. आणि डॅनी दादा या ठिकाणी आपल्या टीम सोबत रजा घेत असताना सामना सुरू कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत ते मात्र संभाजी पतरे सर. या सर आपलं स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. पहिला बॉल इथे पडलाय. संभाजी सर जॉईन होतात आणि मॅचची सुरुवात 1 धावेने. तर पहिल्या चेंडूचं फेकी यानंतर 1 धावेने सुरुवात झाली आहे. आदरणीय मयूरजी शेळके आणि प्रवीणजी ठोंबरे यांनी पारितोषिक लावलंय ते मात्र या गोलंदाजाला. कुठल्याही फलंदाजीची जर विकेट घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलंय ते मात्र मयूरजी शेळके आणि प्रवीणजी ठोंबरे साहेबांनी. सामन्याला सुरुवात झाली. दुसरा मोठा सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आपणा समोर येतोय. पहिला सामना तर प्रेक्षकांची मनं जिंकणारा झाला. त्या ठिकाणी अतिशय रोमहर्षक मॅचमध्ये जय मल्हार वाशिवली संघाने आपलं वर्चस्व गाजवलं, विजय संपादन केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. गोलंदाज या ठिकाणी नीतू माली गोलंदाजी मार्कवरती आलाय, त्याच्यावरती पारितोषिक लावलंय मयूरजी शेळके आणि प्रवीणजी ठोंबरे साहेबांनी. कुठल्याही विकेट घेतला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय विनायकजी मिनमिने या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे भिंगार परिसरातील भिंगार गावातील PK पाटील आणि त्यांच्या समवेत आलेले जे समर्थक असतील त्यांना देखील आमंत्रित करतो. आपलं देखील दोस्ती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक सर नीतू माळीसाठी आता कॅश प्राइज येतं. प्रवीण ठोंबरे आणि मयूर शेळके यांच्याकडून जर विकेट घेतली तर 1000चा कॅश प्राइज. यस, पुढील चेंडू हलक्या हाताने खेळला या ठिकाणी. ऑफ साईडला चेंडू त्या ठिकाणी अभिदेव वगैरे चेंडूला हाताळणी करणार. तत्पूर्वी मिळते आणखी एक एकेरी धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी. ज्या प्रकारे हा नवोदित गोलंदाज अगदी 2 ते 3 वर्षामध्ये ज्या प्रकारे भरारी घेऊन कडाव संघाला या ठिकाणी उभारी दिले तो म्हणजे नीतू माली, ज्याने बऱ्याचशा तालुक्यामध्ये जाऊन आपल्या कडाव संघाचं नाव रोशन केलं. त्याच्यावरती प्रहार चढवलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका येतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. कौशल देखील धावत होता, परंतु त्यांच्याही आवाक्याच्या पलीकडे पहिला धावदार फटका येतोय तो मात्र वेलेहे संघाच्या बॅटिंग ऑर्डरमधून चौकार.
रंगणार. नितू माळी पहिल्या ओव्हरमध्ये आलाय आणि समोर मात्र देवराज इलेव्हन वेहळे संघ. बॅटला प्रेस झाला, मागे चालला चेंडू, वेगवान कॉल आहे, डायरेक्ट हिट मिस झाली. सिंगल रन इथून कंप्लीट होईल. भिवंडी तालुक्यातील हा संघ आहे जो मात्र सध्या बॅटिंगसाठी उतरला आणि या संघाकडचा स्टार प्लेयर विजेंद्र पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. मागच्या आठवड्यामध्येच मयूरदादा पिसेकर यांच्या क्रीडांगणावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली. अगदी आठवड्याभरापूर्वी तो विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा सामना खरं तर अत्यंत हुशारीने बॉलिंग करतो तो नितू माळी. जबरदस्त मॅच रंगणार. दोन तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये. शरीरावरती चेंडू वेगवान होता नितूचा, अपील केली हलकीशी पण सेफ आहे फलंदाज. कुठलाही धोका नाही. चेंडू खरं तर शरीरावरती कुठलीही दुखापत देखील झाली नाही आणि वेगवान गोलंदाज नितू मालीने पहिली ओव्हर इथून समाप्त केली. धाव फलकावरती धावत संख्या आहे ती मात्र देवराज इलेव्हन वेहेले संघ भिवंडी तालुक्यातील हा संघ. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती स्कोर पोहोचलाय 7 धावा. विजेंद्र पाटीलला खरं तर शांत ठेवलं नितू मालीने आणि विजेंद्र आता स्ट्राईक वरती येईल. आता विजेंद्र ज्याने मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली तो खेळाडू आता स्ट्राईक वरती येईल आणि त्याचा धमाका पाहण्यासाठी हा लाडका प्रेक्षक राजा आला की आठवड्याभरापूर्वी मयूरदादा पिसेकर यांचा क्रीडांगण गाजवून सोडणारा हा खेळाडू जो आता स्ट्राईक वरती आलाय. या संघाचा हा स्टार प्लेयर आहे आणि त्याला थांबवण्यासाठी देखील गोलंदाजी मार्क वरती अवधूत इलेव्हन शिवशक्ती कडाव संघाचा कर्जत तालुक्याचा स्टार प्लेयर प्राऊड ऑफ कर्जत कुशल गुरव. द्वंद्व चांगलं रंगणार. एका बाजूला कुशल गुरव, दुसऱ्या बाजूला विजेंद्र पाटील. दोनही खेळाडू खरं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकणारे खेळाडू आपापल्या संघाचे बायकर मॅन आहेत आणि कोणता संघ इथून जिंकणार यापेक्षा कोणता खेळाडू कोणावर भारी ठरणार हे आपल्याला बघायचं या षटकामध्ये. कुशल गुरवचं षटक सुरू. ओव्हर टू सर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. कुशल गुरव बॉलिंग मार्क वरती येते. या ठिकाणी चुकी होते ती मात्र यष्टीरक्षकाची. चेंडू सरळ निघून जाते लॉंग स्टॉप मध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांनी बॅट कट या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. यस सर. खरं तर बॅटरच्या बॅटमधून चेंडू जरूर निघाला पण फिल्डरने जी चुकी केली ना तिथे मात्र समोरच्या टीमला 4 धावा इथून बहाल झाले म्हणायला हरकत नाही. कल्पेश यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय. थोडीफार चुकी झाली आणि त्या चुकीचा फटका बसतोय तो मात्र येस सर. कर्णधारा अभिषेकचा नेहमी सल्ला राहिला की चेंडू आधी तुम्ही स्टॉप करा आणि त्यानंतर मात्र फेक करा. नक्कीच ते देखील खूप महत्वाचं असतं. क्षेत्ररक्षणामधील ते खूप मोठं कौशल्य असतं आणि ते कुठेतरी चुकताना दिसतो कल्पेश आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत त्या मात्र वेहेले संघाला. मंगेश दादा पवाळी यांनी बांधलेला हा संघ अवधूत इलेव्हन कडाव. फुलटॉस चेंडू या ठिकाणी जोरदार अपील केली जाते आणि तत्पूर्वी मिळते ती लेग बाईटच्या स्वरूपात आणखीन एक एकेरी धाव. 12 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. मागच्या सामन्याचा विचार केला, या सामन्याचा विचार केला तर या दोन्ही सामन्यांमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटमधील आणि इतर तालुक्यामधील अतिशय महत्त्वपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला वारंवार खेळताना दिसत आहेत. भिवंडी परिसरामधून आलेला वेहेले संघ हा देखील एक महत्त्वपूर्ण संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये खालापूर तालुक्यातील जय मल्हार वाशिवली संघाने वर्चस्व गाजवलं ते मात्र कर्जत टेनिस क्रिकेटवरती. या सामन्यावरती देखील कशा प्रकारचे चिन्ह असणार, एकीकडे कर्जत टेनिस क्रिकेट तर दुसरीकडे भिवंडी टेनिस क्रिकेट, अशा प्रकारचं समीकरण सध्या मैदानावरती पाहायला मिळतंय. कुशल गुरव प्राऊड ऑफ कर्जत सध्या गोलंदाजी मार्कवरती. समोरच्या दिशेने चांगल्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होता, ऑप्शनच्या बाहेर गेला, पंचांनी त्याला दंडित घोषित केलं आणि या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात ती वेहेले संघाला. 13 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. सावध सुरुवात थोड्या प्रमाणात पाहायला मिळते ती मात्र वेहेले संघाकडून, कारण बाहेरून आलेला हा संघ आहे त्याला कुठेतरी या ठिकाणी जुळवून घेणं गरजेचं आहे आणि सध्या तरी सावध पवित्रा घेतलाय तो वेहेले संघाने. समोर टाकला, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, एज लागली गेली, कव्हर मध्ये त्या ठिकाणी चेंडू जातोय आणि एक धाव या दरम्यान कंप्लीट केली जाते. यस सर. खरं तर मी पुन्हा एकदा त्या पारितोषिकाची आठवण करून देतो. खरं तर आता फलंदाज बॅटिंग मध्ये मागे भास्कर भाऊ दिसले यांचा बॅनर आहे, त्या बॅनरवरती जर षटकार ठोकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि जर टप्प्याने चौकार गेला तरी देखील 5,000चा कॅश प्राइज. नक्कीच अजय सर, भास्कर भाऊ दिसले या परिसरातील एक नामवंत उद्योजक कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडूनच हे महत्त्वाचं पारितोषिक लावलं जाते.
समोर वेगाने प्राऊड ऑफ कर्जत का म्हटलं जातं यांना, कुशल गुरव, एक फार मोठं नाव कर्जत टेनिस क्रिकेटमधील. आणि थोडासा आउट फॉर्म होता गेले काही मॅच आपण पाहिलं, परंतु या दरम्यान या मैदानावरती या दोस्ती चषक 2025 मध्ये कमबॅक करताना दिसतोय तो कुशल गुरव. या दरम्यान थोड्याफार प्रमाणात अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना सध्या कुशल गुरव मैदानात स्लोवर वन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपात आणखीन एक एक्स्ट्राची धावफलकावरती लागते 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती पहिलं षटक टाकलं नीतू मालीने 7 धावा खर्च केल्या आणि अद्याप जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी धावा मिळत आहेत त्या 8. चेंडू झालेत ते या षटकातील अद्याप 5 चेंडू. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये कोणती धावसंख्या येणार यासाठी पुन्हा एकदा कुशल गुरव. वेहेले संघ एक ताकदवर संघ, भिवंडी तालुक्यातील फटका आलाय या ठिकाणी. अतिशय दर्जेदार कौशल्य दाखवणारा फटका, क्रिकेटमधील सौंदर्य निर्माण करून देणारा हा येतोय वेहेले ब्रँड षटकार. 21 धावा. स्कोर मात्र चांगला उभा केला देवराज 11 वेहेले संघ. आणि जर या मॅच मध्ये अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघ, मंगेश शेठ पवाळ यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जर जिंकतोय तर प्रवीण ठोंबरे आणि मयूर शेळके यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं बक्षीस असणार. आणि नितू जर बॉलिंगसाठी आला, त्याने विकेट कमावली यानंतर, तर 1,500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 5,000 त्यांनी माझ्याकडे जमा केलेले आहेत. जर कॅश प्राइज कमावलं तर मी ते तुमच्याकडे सुपूर्द. आणि देवराज 11 वेहेले संघाला देखील ती संधी आहे की मागे जो टॉवर आहे तिथं भास्कर भाऊ दिसले यांचा बॅनर आहे, त्यावरती जर षटकार खेळला 5,000, चौकार जरी खेळून त्या बॅनरला धक्का लावला तरी देखील 5,000. 21 धावा झाल्या. अजय सर, गेल्या 4ही दिवसांमध्ये आपण पाहिलंय की या प्रेक्षकांनी या क्रिकेटवीरांना भरभरून प्रेम दिलंय. अनेक प्रकारची मोठी बक्षिसं या ठिकाणी आपण पाहिलीत. या क्रिकेटपटूंना चांगल्या प्रकारची बक्षिसं प्रोत्साहन देण्याचं काम या प्रेक्षकांनी आलेल्या मान्यवरांनी नक्कीच केलेलं आहे या मैदानावरती. वेहेले हा संघ आणि त्याच्या समवेत शिवशक्ती कडाव संघ, जो आज मंगेशदादा पवाली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, आणि दुसरीकडे देवराज 11 वेहेले संघ. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन नीतू माली. आणि मयूर शेळके, प्रवीण ठोंबरे साहेबांचं बक्षीस देखील त्याला लागू असेल की कुठलाही विकेट घेतला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी कल्पेश झेल पकडतोय, 1,500 रुपयाचं पारितोषिक कमावतोय तो मात्र नीतू माली. विकेट पडते देवराज 11 वेहेले संघाची. तर 1,500 या ठिकाणी कॅश क्रेडिट केले जात आहेत. आमच्याकडे कॅश जमा होते ती नीतू माळीसाठी, कारण बक्षीस लावलं होतं मयूरजी शेळके साहेबांनी, प्रवीणजी ठोंबरे साहेबांनी की कुठल्याही क्रिकेटपटूला जर तू बाद केलंस तर तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलेलं होतं. आणि ते पारितोषिक कमावतोय तो मात्र नीतू माली. एक उत्तम दर्जाची झेल घेतली. जर्सी नंबर 08 कल्पेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता, थोडासा बदल केला कर्णधाराने. आता मात्र त्या ठिकाणी ऑनफिल्ड गेला आणि झेल चांगल्या प्रकारची पकडली. पहिला विकेट गडी बाद होतोय तो वेहेले संघाचा. नवीन फलंदाज गेलाय तो राजन. या दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. जर कडाव संघ जर जिंकला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मयूरजी शेळके आणि प्रवीणजी ठोंबरे साहेब यांच्याकडून देण्यात येईल. हॅलो. तर आदरणीय गणेशजी ठोंबरे साहेबांकडून या दोघांपैकी कोणीही जर षटकार ठोकलंय, 3 षटकार ठोकले तर तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक सन्मान केला जातो, प्रोत्साहन दिला जाते या स्पर्धेमध्ये या सर्व खेळाडूंचा. नक्कीच या सर्व मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी कौतुक करू, आभार करू. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली या ठिकाणी आणि तिसरं षटक नीतू मालीचं. गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज गेलाय राजन. फार मोठा फटका खेळण्याच्या इराद्याने बॅट फिरवली होती, परंतु त्या ठिकाणी कनेक्शन झालं नाही. चेंडू निर्धाव. कुशल गुरव सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. बदल केला कर्णधाराने. कल्पेशला कुठेतरी ऑनफिल्ड बाहेर 30 यार्ड सर्कलमध्ये पाठवलं आणि यष्टीरक्षक पुन्हा एकदा दुसरा निवडला कुशल गुरव.
नीतू माली कडाव संघासाठी एक मोठा आधारस्तंभ बनत चाललाय. नवीन उभारी घेतली ती मात्र या गोलंदाजाने. एज लागली गेली, यावेळेस झेल पकडली कुशलने. दुसरा विकेट गमावतोय नीतू माली. आपल्या दुसऱ्या षटकातील दुसरा गडी बाद होतोय वेहेले संघाचा. दोन गडी बाद होत आहेत वेहेले संघाचे. भिवंडी परिसरातून आलेला एक दादा संघ आणि नक्कीच एक दर्जेदार खेळ त्यांच्या मार्फत सातत्याने तिकडे होत असतो. परंतु सध्या कर्जत परिसरात त्यांचं आगमन झालं आणि या परिसरामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना त्यांचं स्वागत देखील झालं. परंतु थोडीशी सुरुवात मात्र सावध होताना पाहिले या ठिकाणी. तर मयूरजी शेळके आणि प्रवीणजी ठोंबरे साहेबांचं मात्र खूप मोठं प्रेम आहे ते या गोलंदाजावरती नीतू मालीवरती. आणखी जर एक विकेट घेतली तर तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आणखी या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे ते नीतू मालीसाठी. तर रुपेश धुले आणि जयवंत मोडक यांना विनंती करतो की नरेशदादा मिनमिने यांचे संपर्क साधायचे. नीतू माली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पायांवरती चेंडू आदळला गेला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता परंतु थांबवलंय कारण 2 विकेट गेल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी धावाला सावरणं गरजेचं आहे आणि तेच सावरताना या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते ती मात्र तब्बल 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 गडी बाद झालेत. केतन हा नवीन फलंदाज आणि त्याच्यासोबत साथ देतोय तो विजेंद्र अजूनही मैदानावरती तग धरून आहे. त्याला माहिती आहे महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मात्र वेहेले संघ या स्पर्धेमध्ये मजबूत मानला जाईल. हलक्या हाताने खेळून काढलं. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. ओळखलं विजेंद्रने. समजदारीपूर्ण क्रिकेट पाहायला मिळतो तो विजेंद्रकडून कारण फटके येत नाहीयेत. नीतू माली चांगल्या प्रकारची चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरुद्ध मात्र फटके खेळणं अशक्य दिसतंय. अशा अवस्थेत एकेरी दुहेरी घेणं गरजेचं आहे हे ओळखून मात्र खऱ्या अर्थाने विजेंद्र या ठिकाणी हलक्या हाताने खेळून आपल्या संघासाठी 2 धावा कमावतोय. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 25 या धावसंख्येवरती. नीतू माली ऑन गोलंदाजी मार्कवरती 2 विकेट कमावतोय आपल्या या षटकामध्ये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मंगेश दादा पवाली कडाव यांच्या संघासाठी. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा एकेरी धाव. अतिशय टाळ्या जोरात वाजल्या जात आहेत त्या मात्र नीतू मालीसाठी कारण कामगिरी तशी आहे. समर्थक टाळ्या वाजवत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. तर आमचे मामा या ठिकाणी भानुदास शेंद्रे मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. मामा या आपलं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने यांच्या आयोजनामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नीतू माली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. जोरदार अपील केली जाते आणि पंचांचं बोट उंच होतंय. पायचीत पकडला या ठिकाणी आणि विकेट त्रिफलाचित. यस त्रिफलाचित झालेला आहे. यस तर ही विकेट गमावल्यानंतर आणखी 1600 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय ते मात्र नीतू मालीसाठी. तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक आदरणीय मयूरजी शेळके आणि प्रवीणजी ठोंबरे साहेबांनी नीतूसाठी मात्र या ठिकाणी जमा केलंय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र या ठिकाणी वर्चस्व निर्माण करून दिले या सामन्यामध्ये नीतू मालीने. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती वेहेले संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 26.
तर 3 षटकं समाप्त झाली या ठिकाणी. नीतू मानलीने टाकली 2 षटकं, कौशल गुरवने टाकलं 1 षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. वेहले चौथ्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी कडाव संघाने निवडलाय तो मात्र विक्रांत. हे देखील एक फार मोठं नाव आहे. तर आदरणीय मंगेशजी पवाली ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय त्यांच्याकडून देखील नीतू मालीसाठी 1000 रुपये म्हणजे 4100 रुपयाचं पारितोषिक कमावलं नीतू मालीने. विजेंदरच्या बॅटमधून यावेळेस एक दर्जेदार फटका येतोय. आडव्या बॅटमधून चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेहले संघासाठी आशादायक चौकार. चौकाराने 30 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. कुठेतरी थोडा सावध सुरुवात केली होती वेहले संघाने. गडी बाद होत गेले. विजेंदरवरती थोडासा दबाव निर्माण झाला होता, परंतु आता त्या दबावाला बाजूला सारून या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. कारण भिवंडी परिसरात येऊन जर या ठिकाणी जर धावा जर तुम्ही बनवल्या नाहीत तर तुमचं वर्चस्व थोडंफार कमी फार असू दिसून येऊ शकतं. परंतु आपलं वर्चस्व काय आहे हे सिद्ध करण्यासाठी विजेंदरला मात्र या मैदानावरती अतिशय दर्जेदार खेळी करावी लागेल. कडाव संघासमोर खेळताना त्यांच्या समोर खेळताना मात्र टार्गेट चांगल्या प्रकारचं सेट करावं लागेल. यासाठी हा चौकार येतोय आणि सुरुवात झाली ती आता मात्र धावसंख्येच्या धावफलकावरती गतीने. दुसऱ्या वेळेस त्याच दिशेने अगदी तशाच प्रकारचा फटका खेळण्यात यशस्वी होतोय. बॅक टू बॅक येतोय तो विजेंदरच्या बॅट मधून. हा दुसरा चौकार. 8 या धावसंख्येवरती आता 8 धावा या सलगच्या 2 चेंडूंवरती मिळवलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 34 धावा. तर आदरणीय दीपक पाटील आणि प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. भिंगार परिसरातून हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भानदास मामा यांना देखील विनंती केली जाते आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. प्रहार चढवण्यास सुरुवात झाली. विक्रांतवरती प्रहार चढवले जात आहेत, हल्ले केले जात आहेत. या ठिकाणी सलगचे 2 चौकारानंतर विक्रांतने मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने कमबॅक केले. हे कमबॅक करण्यासाठी देखील कडाव संघ एक मजबूत संघ आहे आणि हा गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे आणि फलंदाज देखील समोर तितक्याच ताकदीचा आहे. एक चांगलं द्वंद्व या खेळपट्टीवरती सावळेच्या जांभळीच्या मैदानावरती सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. तुडुंब गर्दी महासागर या ठिकाणी प्रेक्षकांचा पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका दमदार ऑन साइडला खेचलाय तो विजेंदरच्या बॅटमधून. षटकार. चेंडू पुरवायचे मैदानामध्ये. एक जुना चेंडू पुरवायचे लगेचच. तर 40 या धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचताय. विजेंदरने का सावध सुरुवात केली, का थांबून राहिला मैदानावरती? तर आदरणीय गणेशजी ठोंबरे साहेबांनी हे पारितोषिक लावले 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पहिला षटकार आलाय, अजूनही 2 येणार का? गणेश ठोंबरे साहेबांचं हे पारितोषिक कमावणार का याच्याकडे देखील लक्ष असणार ते मात्र प्रेक्षकांचं आणि विजेंदरचं देखील लक्ष असणार आहे. 10 चेंडू 24 धावसंख्या आतापर्यंत विजेंदरच्या बॅटमधून आपण पाहिलेली आहे आणि तो फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. जर कडाव संघाने या फलंदाजाची मात्र जर विकेट घेतली तर मात्र फार मोठं कमबॅक असेल ते मंगेश दादा पवाली यांच्या पुरस्कृत केलेल्या संघासाठी. शिवशक्ती कडाव संघ, अवधूत 11 संघ या ठिकाणी फार मोठी कामगिरी करताना दिसतोय, परंतु सध्या हावी ठरतोय विक्रांत या गोलंदाजावरती. विजेंदर वेहले संघाचा हा महत्त्वपूर्ण खेळाडू. सलग दुसरा फटका, अतिशय चांगल्या दर्जाचा खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका केला. त्या ठिकाणी डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी घेतल्या जातात आणखी 2 धावा. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय ते 42 या धावसंख्येवरती आणि आमचे प्रकाश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धन्यवाद दादा, आमच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आमचे मित्र दीपकजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. भानदास मामा हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. विक्रांतवरती प्रहार चढवले जात आहेत. अद्याप विचार करायला गेले तर 16 धावा या विक्रांतच्या बॉलिंग मार्कमधून आपल्याला 5 चेंडूमध्ये आल्यात. उर्वरित शेवटचा चेंडू असेल तो मात्र विजेंदरसाठी एज लागली गेली आहे आणि स्लीपरमध्ये जो चेंडू अडवला जातोय तत्पूर्वी घेतली जाते ती 1 धाव आणि 1 धावेच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 43 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय तो 4 षटकाच्या समाप्तीनंतर.
तर 43 तर आदरणीय गणेश दादा ठोंबरे यांनी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवले वेहेले संघाच्या खेळाडूंसाठी. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि यानंतर दुसरं देखील बक्षीस येते वेहेले संघासाठी. हे बक्षीस येते षटकार हॅट्रिकसाठी ना नाव. तर आदरणीय अशोकजी भोईर साहेब यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. गणेश ठोंबरे साहेबांचं 1000 म्हणजे तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. जर तुम्ही 3 षटकार लगावले तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. तर गेल्या 4 दिवस आम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट बघत होतो ते आदरणीय बाबूशेठ घारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर बाबूशेठ घारे साहेबांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेब या आपलं या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिणमिणे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर या दरम्यान अनिल वरे साहेब भिंगार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर 43 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज डीके. हा गोलंदाज स्लोअर स्पिनरच्या पद्धतीचा हा गोलंदाज या ठिकाणी हलक्या हाताने खेळला. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अभि त्या ठिकाणी वेगाने आला होता चेंडूवरती परंतु त्याच्याही आवाक्याच्या पलीकडे 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. विजेंदरच्या बॅटमधून 2 धावांनी 45 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. अजूनही 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा आल्या तर 60 धावसंख्येपर्यंत हा संघ सहजासहजी जाऊ शकतो. आणि आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय बाबूशेठ घारे साहेब या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. अजय सरांना विनंती करतो की आपण योग्य तो सन्मान साहेबांचा या ठिकाणी करायचा आहे. तर विजेंदर या ठिकाणी शेवटपर्यंत टिकून राहिला आपल्या संघासाठी आणि या ठिकाणी धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतोय, धडपडतोय. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. फेकी करणार तत्पूर्वी 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. काय वेग आहे विजेंदरकडे. 5 षटकं तो मैदानामध्ये थांबलाय आणि 5 षटकांमध्ये धावगतीने धावा घेतल्यात. त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त धावा आपल्या या संघासाठी घेणं गरजेचं आहे. कारण अवधूत 11 मंगेशदादा पवाली यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्यावरती हावी ठरू शकतो, वर्चस्व गाजवू शकतो हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच त्या इराद्याने शेवटपर्यंत राहिला आणि जास्तीत जास्त धावा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. अद्याप वैयक्तिक 31 धावा मात्र या ठिकाणी तो विजेंदर खेळतोय. वेल प्लेड मित्रा. या ठिकाणी खूप दर्जेदार फलंदाजी तुझ्या मार्फत मात्र तुझ्या संघासाठी होते. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. गोलंदाज डीके या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु आडव्या बॅटने कुठेतरी कनेक्शन झालं नाहीये. कुशल गुरव त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, यष्टीरक्षण करतोय आणि 0 ही धावसंख्या या चेंडूवरती. उर्वरित 3 चेंडू. 3 चेंडूंमध्ये कोणते फटके येणार, किती धावा येणार, कोणता टार्गेट सेट करणार तो मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव या संघासमोर हे मात्र येणारे 3 चेंडू सांगणार. डीके कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. थोडासा भरकटलेला हा चेंडू, ऑप्शनच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. विजेंदरने ओळखला की थोडासा बाहेर जातोय, जाऊ देऊला दिला आणि तदनंतर मात्र वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्राची धाव या 48 धावसंख्येपर्यंत धावफलक पुढे जाऊन पोहोचलं. अर्धशतकासाठी केवळ 2 धावा शिल्लक आहेत त्या मात्र वेहेले संघासाठी. 3 चेंडू आहेत. फटका आला आणि व्यासपीठाला सलामी देणारा विजेंदरच्या बॅटमधून येतोय वेहेले ब्रँड षटकार. नो प्लस षटकार. सन्माननीय अशोक भोईर साहेबांनी पारितोषिक लावलं की अजून जरी 1 जरी लगावला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी जमा केलेलं आहे. आणि नो प्लस हा षटकार अतिशय घातक ठरणार की काय दुसऱ्या सत्रामध्ये. कारण डीकेने मात्र यावेळेस खराब चेंडू टाकला. नो चेंडू आणि त्याच्यावरती आलाय षटकार म्हणजे 7 धावा मिळाल्या या चेंडूवरती आणि धावा तब्बल 50 या ठिकाणी कंप्लीट होते. 55 धावा या ठिकाणी धावफलकावरती. दुसरा चेंडू अतिशय चांगला टाकला.
चेंडू कार्पेट लेवलने जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय आणि दुहेरी धावा घेण्यामध्ये वारंवार यशस्वी ठरतोय. तो मात्र विजेंद्र, कुठेतरी चुकीची क्षेत्ररक्षण केलं जातंय वारंवार, ते मात्र कडाव संघाकडून, कारण कुठे नॉन स्ट्राईक एंडला ठेवणं गरजेचं असतंय. ते मात्र विजेंद्रला मात्र तो वारंवार स्ट्राईक एंडवरती जाऊन धावा कुठतोय, तो मात्र आपल्या वेहेले संघासाठी. संघ जाऊन पोहोचलाय 56 या धावसंख्येवरती. तर धावचित स्वरूपात हा नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नवीन केलेला फलंदाज. शेवटचं षटक सुरू आहे. टार्गेट सेट होण्यासाठी अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. 56 धावा, 56 धावा. चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला, जोरदार अपील केली जाते. थोडासा हाईट फॅक्टर पंचांनी ओळखला आणि या ठिकाणी नाबाद घोषित करतोय. कुठल्याही प्रकारचे धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. 56 या धावसंख्येवरती सध्या स्कोअर कार्ड स्थिर आहे आणि या षटकातील जवळजवळ शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती जेवढी धावा या ठिकाणी मिळतील तेवढा मोठा टार्गेट असेल तो मंगेश पवाली साहेबांच्या पुरस्कृत केलेला अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघासमोर. 56 आणि या 6 62 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात त्या मात्र वेहेले संघाने आणि विजयासाठी गरज असेल ती कडाव संघाला 63 धावसंख्येची. तर मी अजय सरांना विनंती करतो की लगेचच आपण सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी करून घ्यायचे. थँक्यू 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 संभाजी पथारे सर. खरं तर आज सर्व मित्रपरिवार आणि पाहुणे नरेशदादा मिनमिने यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आज मोठे भिंगारवरून देखील आदरणीय प्रकाशदादा पाटील, त्यांच्या समवेत दीपकदादा पाटील आणि मामा भानुदासजी शेंद्रे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर अनिलजी वरे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. साहेब आपलं स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय बाबूशेठ घारे यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि मी आता नरेशदादा आणि गणेशदादाला विनंती करेल की आपण आधी पाहुण्यांचा सत्कार करू आणि त्यानंतर नरेशदादाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करू. तर मी विनंती करेल आदरणीय बाबूशेठ घारे यांना की साहेब आपण पुढे यावं, आपला सन्मान सर्व 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 पाहुण्यांचा देखील सन्मान. तर मी या ठिकाणी मोठे भिंगार ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच आदरणीय प्रकाशजी पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. गणेशदादा आणि नरेशदादा आपण प्रकाश पाटील दादांचा सन्मान या ठिकाणी करावा. 63चा टार्गेट आहे अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाला आणि सर्व या ठिकाणी दीपकजी पाटील साहेब, प्रकाशजी पाटील साहेबांचा सन्मान आपण स्क्रीनवरती बघत आहात. कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा. आपण मोठे भिंगारचे सन्माननीय उपसरपंच प्रकाशजी पाटील साहेबांचा सन्मान, त्यानंतर दीपकजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. दीपकजी पाटील साहेब आपण पुढे यावा, आपला देखील सन्मान लक्ष्मणजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर दीपकजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. तर यानंतरची होणारी मॅच कासगाव विपक्ष कर्तेश्वर भिंगार. तर दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतो की लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. त्यानंतर आदरणीय अनिलजी वरे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. पाहुण्यांचा इथे आदर सत्कार केला जातोय दोस्ती चषकामध्ये. अनिलजी वरे साहेब आपणही यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला. सचिन मोडक दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आणि त्यानंतर भानुदाजी शेंद्रे मामांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूया आणि दोन्ही कर्णधार या ठिकाणी आपण उपस्थित. आधी टॉस करू आणि त्यानंतर गणेशदादांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र मिताली 11 श्री गणेश कासगाव. दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी यावं. भानुदास चंद्रे मामांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. सचिन दादा आपल्याच शुभ असते आपण हा सन्मान करावा आणि त्यानंतर दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल कर्तेश्वर मोठे भिंगार. टॉस आपण या ठिकाणी करू. तर मी टॉस करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय बाबूशेठ घारे यांना विनंती करेल साहेब आपण या ठिकाणी यावं. मानाचा हा टॉस आहे जिथे कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्यांच्या विरोधात मिताली 11 श्री गणेश कासगाव. कर्णधार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. कर्तेश्वर मोठे भिंगारचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि मिताली 11 श्री गणेश कासगावचा कर्णधार या ठिकाणी येतोय. बाबूशेठ घारे यांच्या शुभ हस्ते आपण मानाचा हा टॉस करतोय. कर्तेश्वर मोठे भिंगारचा कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस करण्यासाठी आपण लवकर यावं प्लीज प्लीज. कर्णधार या आपण, कारण पाहुणे थांबलेत. मॅच ऑनगोईंग मॅच देखील सुरू आहे, त्यांचाच संघ आहे साहेब, म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी विशेषतः या ठिकाणी आमंत्रित केले. कर्तेश्वर मोठे भिंगारचे कर्णधार आलेत आणि दुसऱ्या बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव. कॉइन एकदा बघून घ्या जरा, हेड आणि टेल.
कोण कॉल करतोय सांगा. आणि कॉल असेल मिताली इलेव्हन श्री गणेश कासगाव संघाचा. यस साहेब, उडवा टॉस. मानाचा टॉस. हेड इज द कॉल आणि हेड टॉस जिंकलाय तो मिताली इलेव्हन श्री गणेश कासगावने. करण्याचा डिसिजन पेंडिंग. बॉलिंग फर्स्ट. यस, बॉलिंग करणार मिताली इलेव्हन श्री गणेश कासगाव. करता कासगाव संघ जेव्हा जेव्हा आला ना तेव्हा तेव्हा त्यांचा दमदार खेळ राहिला. काय सांगाल या स्पर्धेची जी लाईट आहे आणि जे आयोजन आहे त्याबद्दल काय सांगाल? मैदान खूप छान आहे आणि आयोजन पण खूप छान आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय स्वीकारला कर्तेश्वर मोठे भिंगार. खरं तर कर्णधाराचं मी सर्वप्रथम स्वागत करेल. आणि हा संघ या मैदानावरती डेची स्पर्धा जिंकून गेलाय. खरं तर आता पुन्हा एकदा त्याच इराद्याने कर्णधार आपण आलात. काय सांगाल सर्व संघातील खेळाडू या स्पर्धेमध्ये एकंदरीत आपला सर्व पॅक संघ आहे का? पॅक म्हणता येईल. नरेश दादा मिणमिणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझे जवळजवळ वर्गमित्रच आहोत. आम्ही लहानपणी एकत्र खेळायचो. त्यांनी संघ आमचा ठेवलेला असतो त्याची टुर्नामेंट असल्यानंतर. आणि प्रकाश पाटील आमचे सरपंच हे नेहमी आम्हाला पॅक करतात. आणि इथे आल्यानंतर मला वाटलं मी डेच्या टुर्नामेंटला नव्हतो तर सुंदर असं आयोजन आहे आणि चांगल्या आयोजनानं मी खेळण्याचा चांगला प्रयत्न करणार. येस, पहिल्यांदा आपण बॅटिंग करणार आहोत. ऑल दी बेस्ट टीम. आणि या ठिकाणी मी विनंती करेल गणेश जाणार की आता आपण आदरणीय बाबू शेठ घारे यांचा सर बाजीराव शेठ दळवी यांना विनंती करेल की साहेब आपण या ठिकाणी यावं. आणि आपल्या शुभ असे बाजीराव शेठ दळवी यांना विनंती करेल आपणही यावं. नरेश दादा आपणही यावं आणि गणेश दादा तिघांनी या ठिकाणी यावं. आणि आदरणीय बाबू शेठ घारे यांचा सन्मान. अगदी गोरगरिबांचा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे. रात्री जरी तुम्ही साहेबांना फोन केला तरी देखील सर्व गोरगरीब जनतेच्या हाकेला धावून जाणार आहे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाबूशेठ घारे यांचा सन्मान या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. दोस्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत. चला ऑनगोईंग मॅचकडे. आता फलंदाज उतरले, गोलंदाजी करणारी टीम देखील सज्ज. आणि आता गणेश दादांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. मोठे भिंगारवरून सर्व पाहुणे आलेत. वाढदिवसाचा केक आपण घेऊन या. प्रकाशजी पाटील, दीपकजी पाटील, भानुदास शेंद्रे मामा, अनिलजी वरे इथेच आपण करू. कॅमेरा सेट आहे. एक मिनिट थोडा थांबलं गायकवाड सर. एक केक कट झाला की आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करू. 63 धावांचं लक्ष आहे ते मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाला. आणि त्यांच्या विरोधात देवराज 11 वेहेले हा संघ. कुंभेगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय अशोक जी या ठिकाणी उपस्थित झाले. अशोकजी आपणही या ठिकाणी यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. कुंभेगावचे शाखा प्रमुख शिवसेनेचे अशोकजी यांचा सन्मान या ठिकाणी करतो. अशोक साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. गेम इथून सुरू होतं. मॅच इथून सुरू होते. आपण गेम कडे आता फोकस करू. तर मॅच ऑन होते. 63 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. कल्पेश सालुंके याच्या बॅट मधून येतोय पहिला चेंडू आणि तो चेंडू खेळत असताना चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला येतोय संघर्षाचा. 63 धावांचा पाठलाग करताना विजयाच्या बाजूने जाणारा, सलामी देणारा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन नरेश दादा मिनमिने यांचा आपण पाहू इच्छितो आणि त्याच्यासोबत हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बॉबीचं स्वागत केले जाते चौकाराने. कल्पेशच्या बॅट मधून या ठिकाणी चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले ते बॉबीने. चांगल्या प्रकारचा गोल. विकेट हॅट्रिकसाठी अशोक भोईर साहेबांचं आणि गणेश ठोंबरे साहेबांचं या ठिकाणी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. पारितोषिकांची खैरात होताना पाहते नीतूने मात्र 41 रुपयांचं 4100 रुपयांचं पारितोषिक कमावलं. तदनंतर आता या ठिकाणी कल्पेशच्या बॅटमधून वन बाउन्स क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारचा चेंडू अडवला आणि चेंडू सीमारेषे पलीकडे गेला असता 1-2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 6 धावा धावफलकावरती. 63 धावा चेस करायच्या. तिथून फाईटही तेवढीच दमदार द्यावी लागणार. आणि कल्पेश साळुंके आणि कुशल गुरव करतर या संघाचे 2 बायकरमॅन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तर या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणि हलक्या हाताने कव्हर क्षेत्रात या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. एकेरी धावेसाठी समजदारी पूर्ण क्रिकेट. कल्पेशला माहिती आहे, कुशलला माहिती आहे सामना किती महत्त्वाचा आहे. मंगेश दादा पवाळी यांनी बांधलेला हा संघ आहे आणि या स्पर्धेमध्ये किती महत्त्वाचा सामना आहे हे ओळखून कुठेतरी फटकेबाजी करून पुन्हा एकेरी दुहेरीला देखील महत्त्व दिलं जातंय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर
शिवशक्ती कडाव संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. अवधूत 11 या नावाने आज पुरस्कृत केलाय मंगेशदादा पवाली यांनी आणि 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 63 धावसंख्येची गरज होती. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचून मात्र खऱ्या अर्थाने 62 धावसंख्येचा टार्गेट उभा केला आणि आता 63 धावा 30 चेंडूंमध्ये करायच्या आहेत. अशा अवस्थेत कुशल गौरव पहिला चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये अतिशय लांब दर्जेदार षटकार येतोय. कुशल ब्रँड षटकार. यस यस संघर्षाला सुरुवात झाली आहे. प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. 63 धावसंख्येच्या टार्गेटला चेस करण्यासाठी खऱ्या अर्थाने सुरुवात केली. कल्पेशने सुरुवात केली, चौकारांनी षटकारांनी सुरुवात केली, कुशलने. आणि हा संघ जर जिंकला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक मयूरजी शेळके आणि प्रवीणजी ठोंबरे साहेबांनी मात्र या ठिकाणी लागू केलेलं आहे. अगदी खोलात टाकला हा चेंडू. जोरदार अपील देखील केली. कव्हरमध्ये चेंडू केला. 1 धाव कंप्लीट केली आणि बॉबी स्वतः त्या चेंडूवरती जाऊन पोहोचतोय आणि चेंडूला हाताळणी करणार तत्पूर्वी घेतली जाते ती मात्र एकेरी धाव आणि या एकेरी धावेने 6 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. यस थँक्यू सर. थँक्यू कॅमेरामॅन. कॅमेरा आपण टर्न करा. नरेश दादा मिनमिन यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मोठे भिंगार येथून सर्व मामा परिवार आणि त्यांच्या लहानपणीचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहे. तुम्ही मोठे भिंगारच्या सर्व पाहुण्यांना आणि सर्वांना विनंती करेल की आपण नरेश दादाच्या वाढदिवसाचा केक या ठिकाणी नरेश दादासाठी आणलं आणि त्यानंतर आता केक कापून आपण नरेश दादाचं सेलिब्रेशन इथून करणार आहोत. नरेश दादा आपल्याला वाढदिवसाच्या मोठे भिंगार सर्व मामा परिवार आणि मित्र परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. केक आता आपण कापूया. नरेश दादा मिनमिनांचा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नरेश दादा मिनमिने. हॅपी बर्थडे टू यू. चला आता आपण मॅच कडे जाऊ. केक आता नरेश दादाला आपण भरवा. कॅमेरामॅन आपण ऑन गोईंग मॅच कडे फोकस करा. ओव्हर टू दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार. अनिकेत हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आणि समोर आहे तो मात्र कुशल ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. कल्पेश ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. 2 मोठे फटके पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. अतिशय सुरेख सुरुवात 14 धावांची या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु 14च्या सरासरीच्या पलीकडे देखील आपल्याला जावं लागेल कारण विजय संपादन करणं महत्त्वाचं आहे. यावेळेस घुटनाटेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न मात्र यश मिळालं नाही. या ठिकाणी चेंडू निर्धाव होऊन बसतोय. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीयेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सध्या या मैदानावरती जांभळीच्या मैदानावरती पाहायला मिळते. सावळेकरांच्या या मैदानावरती हे आयोजन दमदार आयोजन आणि त्या आयोजनामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तुतुमय पाहायला मिळाली. कल्पेश धावून गेला होता अर्ध्यापर्यंत परंतु सेफ आपल्या नॉन स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा जाऊन पोहोचला. कुठलाही धक्का मात्र यावेळेस मिळत नाहीये. दोन्हीही खेळाडू जे सलामीला गेले होते अद्याप ही खेळपट्टीवरती त्या ठिकाणी तग धरून आहेत. त्यांना माहिती आहे हा सामना आपल्याला जिंकायचा आहे आणि जोपर्यंत कल्पेश आणि कुशलची जोडी आहे तदनंतर अभिष देखील आहे त्या ठिकाणी हा सामना टर्न करू शकतो. ती ताकद त्यांच्यामध्ये आहे. परंतु दुसरीकडे गोलंदाजीचा तोफखाने असलेला वेहेले संघ त्याच्यावरती सध्या कुशलच्या बॅटमधून प्रहार आलाय आणि त्या ठिकाणी झेल पकडली जाते. पहिला हादरा मिळतोय तो मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाला कुशलच्या स्वरूपात. ₹1,000 पारितोषिक लावलेलं आहे. पहिला विकेट मात्र या ठिकाणी गेलेला आहे. कुशल दर्जेदार फटका होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्नात खूप झोकून दिलं होतं परंतु थोडं का होईना त्या ठिकाणी फटका चांगला लागला नाही. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. झेल पकडली गेली. पहिला हादरा मिळतोय तो कडाव संघाला. वेहेले संघाने कमबॅक करायला सुरुवात केली. 14 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली कुशलने मात्र आक्रमणाला सुरुवात करत होता परंतु झेल देऊन माघारी परतला. कुशल बाद झाल्यानंतर एक नवोदित फलंदाज
ज्याने मागील 2 वर्षामध्ये धुमाकूल घातला आहे, ज्याने त्याच्या उंचीचा वापर करून त्याच्या कौशल्याच्या जोरावरती क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं आहे, तो मात्र विशाल पोखरकर सध्या मैदानावरती. विशाल पोखरकर खडे खडे षटकार खेचण्याची जी कला या फलंदाजाकडे आहे ना, ती आणखी कोणाकडेही नाही आहे. फटका खेळलाय या ठिकाणी, चेंडू 30 यार्ड सर्कलमधून बाहेर जातोय. चेंडूला हाताळणी करणार तत्पूर्वी एक धाव पुन्हा एकदा या धावफलकावरती जोडली जाईल. 15 या धावा धावफलकावरती जातात. कल्पेश आणखीन एक फार मोठं खेळाडू कर्जत टेनिस क्रिकेटमधील आता ऑन स्ट्राईक येतोय, ज्याच्यावरती बऱ्याचशा आशा असतील अवधूत 11 कडाव संघाच्या. त्याला धावा कराव्या लागतील आपल्या संघासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अनिकेत हा गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. फटका आलाय, लेट कट केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जातोय. क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत प्रयत्न करत होता, त्याच्या आवाकाच्या पलीकडे आणखीन एक येतोय. चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतो ते 19 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 19 धावा. कल्पेश चांगली फलंदाजी करतोय. अद्याप 2 चौकार, एक दुहेरी, एक एकेरी अशा 11 धावसंख्येवरती खेळतोय कल्पेश. 5 चेंडूंमध्ये 11 धावा सध्या आपण पाहतोय कल्पेशच्या बॅटमधून येत आहेत. अनिकेतचा पुढील चेंडू पुन्हा एकदा अगदी त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होता. षटक मात्र या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 19. 63 धावांचं टार्गेट आणि ते पूर्ण करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. तर ही स्पर्धा पाहण्यासाठी चंद्रकांतजी जोगळे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. जोगळे साहेब आपण व्यासपीठावर तेव्हा सहर्ष स्वागत. आणि मोठे भिंगारेतून बबनजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होतं. बबनजी पाटील यांनाही विनंती करेल की साहेब आपणही व्यासपीठावर यावं. हॅलो. तर कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. वेहले संघ बघा, आपल्याला बऱ्याचशा मॅचेस मात्र या ठिकाणी खेळायच्या आहेत, त्यामुळे आपण समजदार आहात. आपण बराचसा क्रिकेट खेळलेला आहे या ठिकाणी, जेणेकरून आपल्याला सकाळ होऊ नये याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवायचे. आणि 25 मिनिटाच्या आत 5 षटकं कशा प्रकारे संपली जातील याच्याकडे देखील प्रत्येक संघाने मात्र लक्ष ठेवलं पाहिजे. 3ऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. गोलंदाज निवडलाय तर मात्र पुन्हा एकदा येतोय. ज्याने पहिलं षटक टाकलं होतं तो बॉबी आपलं वैयक्तिक 2रं षटक आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. तर या ठिकाणी 3रं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल बॉबी हा गोलंदाज. समोर असेल तो विशाल पोखरकर, जो अद्याप केवळ एकच चेंडू खेळलाय आणि 1 धावसंख्येवरती खेळतोय. परंतु त्याच्याकडची जी क्षमता आहे ना षटकार खेचण्याची, ती कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अगदी टॉप 5 फलंदाजांमध्ये जी क्षमता आहे ना कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये, अगदी तीच क्षमता या विशाल पोखरकरकडे आहे. अतिशय दर्जेदार षटकार याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहत असतो आणि तेच षटकारांची अपेक्षा असेल ती मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाला. फटका खेळण्याचा प्रयत्न, षटकार खेचण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात कुठेतरी लक्ष विचलित झालं, झेल उडाली आणि दुसरा हादरा मिळतोय तो मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाला. थँक्यू डीजे मास्टर. मी कुठेतरी म्हणत होतो की हा फलंदाज नेहमीच वर्चस्व गाजत असतो की षटकारांनी, परंतु कुठेतरी नजर लागली की काय आणि तो फलंदाज या ठिकाणी झेल देऊन मात्र माघारी परतला विशाल पोखरकर. आणि तदनंतर मग 4थ्या क्रमांकावरती या ठिकाणी नवीन फलंदाज जातोय तो मात्र अभि देवगरे. हे देखील फार मोठं नाव आहे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. बऱ्याचदा
कर्जत प्रीमियर लीगमध्ये कर्णधाराची भूमिका बजावत असतो आणि अनेक विजेतेपद देखील आपल्या संघ मालकांना त्याने मिळवून दिल्यात. तो मात्र अभि मैदानावरती जातोय. Yes, check, check, अभिला sir, आता मात्र check. प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी आदरणीय बुधिवलीचे प्रवीण पवार दादा या ठिकाणी उपस्थित झाले. प्रवीण दादा, आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच प्रवीण पवार म्हटलं की एक दमदार आयोजक आणि नुकताच त्यांनी छावा चित्रपट संपूर्ण परिसरात दाखवला. त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि त्यांचं आगमन एका चांगल्या फटक्याने अभि देवघरच्या बॅट मधून येतोय. हा ऑन साइडला चौकार. येस, थँक्यू. छावा चित्रपट म्हटला की संभाजी महाराजांचं मात्र त्या ठिकाणी विचार येतात समोर आणि या काही दिवसांमध्ये या चित्रपटाची फारशी चर्चा झाली आहे त्या संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर आणि तो चित्रपट मात्र अतिशय सर्वांनी पाहावा असा चित्रपट आहे. या ठिकाणी वेगवान चेंडू आपण पाहिला बॉबीच्या गोलंदाजीमधून, निर्धाव चेंडू. तर हनुमंतदादा बोडके साहेबांकडून अभिसाठी प्रत्येक षटकाराला 1100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आले. हनुमंतदादा बोडके यांच्याकडून या ठिकाणी हा चेंडू नो घोषित केलाय आणि त्याच्यावरती आलाय चौकार. सामना पलटवणारा नक्कीच हा चौकार असू शकतो का, कारण नो चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी सामना फिरण्याची क्षमता असते. हा चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. तर यानंतर नक्कीच 28 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक आहे. टार्गेट लक्षात ठेवणं गरजेचं असेल अभिला. कितीला किती तर या ठिकाणी 28 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. आमचे स्कोरर आपल्याला स्टॅटिस्टिक नक्कीच सांगतील. या दरम्यान एक चांगला चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला पुन्हा एकदा बॉबी हा गोलंदाज आणि निर्धाव चेंडू. या षटकातील अद्याप चेंडू झालेत ते मात्र 4 चेंडू आणि उर्वरित 2 चेंडूंमध्ये कोणती धावसंख्या येणार, कारण आता चौकार षटकारांची गरज असेल ती मात्र चौकार षटकारांची गरज असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. या ठिकाणी याची दक्षता प्रत्येक खेळाडूंनी घ्यायची आहे आणि वाईडसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचे. 2 चौकार आपण पाहिलेत अभिच्या बॅटमधून. 8 या धावसंख्येवरती खेळतोय. 28 धावा झाल्यात अद्याप. 35 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये गेला होता, सर्कलमध्येच वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धावेने मात्र आता फारसा फरक पडणार नाही वेहेले संघाला, कारण धावांचं जे टार्गेट आहे ना ते फार आता अवघड होत चाललंय जणू काय या ठिकाणी शिवशक्ती कडाव संघाच्या बाजूने. परंतु तरीही अजून 2 षटकं आहेत. कल्पेश मैदानावरती अभिमध्ये ती ताकद आहेत. उर्वरित 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावांची गरज आहे. 13 चेंडू 34 धावा. सामना बॅलन्स आहे, कुठेही फारसा गेला नाही. फक्त थोडाफार 60% या ठिकाणी वेहेले संघाच्या बाजूने गेलाय, परंतु तो 60% या ठिकाणी कडाव संघाच्या बाजूने वळवण्याची ताकद कल्पेशकडे देखील आहे. यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेर गेलेला हा चेंडू वाईड स्वरूपात पंचांनी दंडित केला. एक्स्ट्राची धाव. आता मात्र 13 चेंडू 33 धावांची गरज. 13 चेंडू 33 धावा बनवाव्या लागतील. विजय जर मिळवायचा असेल, या स्पर्धेमध्ये जर आपलं स्थान पक्क करायचं असेल, पुढच्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल, तुम्हाला जय मल्हार वाशिवली संघा समवेत जर खेळायचं असेल तर मात्र हा विजय तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बॉबी हा गोलंदाज करामत करतोय आपल्या संघासाठी आणि या शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. आता 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल ती मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाला.
तर या दरम्यान 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल ती मात्र शिवशक्ती कडाव संघाला. नवीन गोलंदाज विजेंद्र ज्याने फलंदाजी करताना अतिशय दमदार फलंदाजी केली आणि 62 धावसंख्येचं टार्गेट 63 धावसंख्येचा टार्गेट उभा केला, तो मात्र आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. 12 चेंडू 33 धावांची गरज. समीकरण खूप अवघड देखील नाहीये आणि तितकं सोपं देखील नाही. यस यस सर, पुन्हा एकदा त्या पारितोषिकाची आठवण मी खेळाडूंपर्यंत देतोय की समोर समोर जो भास्कर भाऊ दिसले यांचा बॅनर आहे त्यावरती जर षटकार लागला तर 5,000चा कॅश प्राइज आहे आणि जर टप्प्याने चौकार जर त्या बॅनरवरती आदळला तर मात्र 5,000चा कॅश प्राइज भास्कर भाऊ दिसले यांच्याकडून असेल. बक्षिसाची रक्कम माझ्याकडे जमा झाली. कोणता खेळाडू भास्कर भाऊच्या बॅनरवरती षटकार किंवा चौकार केलेल्याची प्रतीक्षा 12 चेंडू 33 धावा. विजेंदर बॉलिंग मार्क होती. पहिला चेंडू उचली देणारा, खांद्याचा अतिरिक्त वापर करणारा वेगवान चेंडू समजला नाहीये अभिला आणि त्या चेंडूवरती कुठलीही धाव मिळत नाहीये. 12 चेंडू 33चं समीकरण आता बदललं पुन्हा एकदा. 11 चेंडू 33चं समीकरण. 11 चेंडू 33 करायच्या आहेत. विजय संपादन करायचा आहे. वेहले संघ की कडाव संघ, कडाव की वेहले. 33 धावा, 11 चेंडू. दुसरा यावेळेस समोरच्या दिशेने खेचून काढलाय. ऑफसाईडचा क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या दोन्ही पायांच्या मधून चेंडू सरळ निघून जातोय. आक्रोश दिसून आला वेहले संघाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून, कारण चुकी झालीये या क्षेत्ररक्षकाची आणि या 4 महत्वपूर्ण धावा येतात त्या मात्र अभिच्या बॅटमधून. चौकार. यस, 10 चेंडू 29 धावांची गरज. 11 चेंडू 33 धावांची गरज होती, आता 10 चेंडू 29 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक धावत येतोय, चेंडूला पकडतोय, तत्पूर्वी मिळते एकेरी धाव. 9 चेंडू 28 धावा. 9 चेंडू 28 धावा. 28 धावांची गरज आहे. कल्पेश आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती येतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये ती ताकद आहे. बरेचसे सामने या दोघांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती कडाव संघाला जिंकून दिलेत आणि आता तीच ताकद या मैदानावरती, सावळेच्या या मैदानावरती त्यांना दाखवायची आहे. 9 चेंडू 28 धावांची गरज. परंतु दुसरीकडे विजेंदर जो एक महत्वपूर्ण दुवा आहे तो वेहले संघाचा, त्याने अतिशय दर्जेदार चेंडू टाकला आणि लॉंगॉनमधून क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव. 8 चेंडू 27 धावा. एकेरी दिल्या जातात. एकेरी जर धावा दिल्या तर फारसा फरक पडणार नाहीये वेहले संघाला, कारण जोर लावावा लागेल आता अभिला, जोर लावावा लागेल आता कल्पेशला, कारण धावा कराव्या लागतील. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूंमध्ये 27 धावा करायच्या आहेत. पुढील चेंडू सरकला. या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू कव्हर मध्ये गेलाय आणि या चेंडूवरती देखील एकेरी धाव. या चेंडूवरती आता मात्र जसजसं मात्र समीकरण चेंडू टाकले जातील तसतसं समीकरण बदलत जाईल. टार्गेट आता जे रिक्वायर्ड रन रेट आहे तो देखील वाढत जाईल, कारण चौकारांची देखील गरज आहे, दुहेरीची गरज आहे, षटकारांची गरज आहे. ती मात्र कडाव संघाला जर हे फटके आले नाही तर मात्र संघ अडचणीत सापडत जाणार. विजेंदर फार महत्त्वाचा दुवा होता. हे षटक फार महत्त्वाचं होतं त्याचं आणि मोक्याच्या क्षणी अतिशय चांगल्या प्रकारचं षटक. यावेळेस लेट कटचा हा फटका दर्जेदार देखना या शॉटसाठी देखील ओळखला जातो. कल्पेश सालुंक्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक कडाव संघाचा साठी आशा देणारा चौकार. येस, थँक्यू. आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. धावफलक जाऊन पोहोचलंय ते अद्याप 41 या धावसंख्येवरती. 6 चेंडू 22 धावा. या धावा अगदी सहज येतील का खूप सारा संघर्ष करावा लागेल की दुसऱ्या बाजूने वेहले संघ या ठिकाणी एखादा दुसरा गडी बाद करून आपलं वर्चस्व या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध करेल. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत मात्र सामना संपणार नाहीये. कोणता संघ देखील अजून जिंकलेला नाहीये. वेहले संघ देखील अजून जिंकलेला नाहीये आणि कडाव संघ देखील अजून जिंकलेला नाहीये. या दोन संघादरम्यान अतिशय चांगले मॅच या प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि यानंतरचं मॅच देखील आपण पाहतो की कर्तेश्वर भिंगार आणि मिताली 11 श्री गणेश
कासगाव संघ हा देखील भिडणार आहे। ही देखील एक महत्त्वपूर्ण मॅच आहे या ठिकाणी। पनवेल तालुक्यातील एक संघ आणि दुसरा असेल तो मात्र ठाणे जिल्ह्यातील एक संघ। या दोन संघांमध्ये पुढचे मॅच आपण पाहणार आहोत। बदलापूर परिसरातील कासगाव हा संघ आणि पनवेल विभागातील कर्तेश्वर भिंगार मोठे भिंगार हा संघ आपल्याला इन ॲक्शन आपल्याला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय वारंवार। KTC लाईव्ह अजिंक्य पवार चांगलं कव्हरेज दिवसेंदिवस त्यांची क्वालिटी क्लिअरिटी ही वाढत चाललेली आहे आणि त्यांची प्रसिद्धी देखील कर्जत नव्हे तर कर्जतच्या बाहेर देखील वाढत चाललेली आहे। पाहूया शेवटचं षटक 6 चेंडू 22 धावांची गरज। ऑन स्ट्राइक अभि शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावरती फटका केलाय। चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक धावून येत होता। फक्त एकच धाव अभिने मात्र थोडाला स्वतःला मात्र नॉन स्ट्राइक वरती नेऊन ठेवलं कारण त्यांना माहिती आहे जो कल्पेश साळुंके ज्याने बरेचसे सामने आपल्या 100 या ठिकाणी आपल्या कडाव संघाला जिंकून दिलेत आता तो कुठेतरी या स्ट्राइक वरती राहणं गरजेचं आहे कारण 5 चेंडू 21 धावांची गरज आहे। कुठेतरी 3 षटकारांची अतिशय महत्त्वपूर्ण गरज असेल ती मात्र अवधूत 11 कडाव संघाला। मंगेश दादा पवाली यांनी बांधलेला हा संघ या ठिकाणी सध्या थोडासा अडचणीत सापडला की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला या ठिकाणी लागलेत। कासगाव संघ या ठिकाणी उपस्थित होतोय। ज्यांचा टॉस असेल फिल्डिंग असेल त्यांनी यानंतर लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे कारण सामन्यांना उशीर करू नका। 5 चेंडू 21 धावा समोर टाकला समोरच्या दिशेने त्याच ताकदीने प्रत्युत्तर देणारा कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून येतोय हा षटकार। मयूर दादा शेळके आणि प्रवीण दादा ठोंबरे हे मात्र बक्षिसांची खैरात करतात कडावकरांवरती। कल्पेश असेल अभि असेल नीतू असेल हा सामना जर कल्पेशने संपवला ना तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी असेल। तर 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे। 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज होती आणि आता 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज। तर आदरणीय अक्षयजी गवळी साहेब मानिवलीचे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। 6-22 चं समीकरण आपण पाहिलं तदनंतर 5-21 चं समीकरण पाहिलं। तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी स्ट्राइक एंडवरती अभिने स्वतःला नॉन स्ट्राइक एंडवरती ठेवून कल्पेशला पुढे धाडलं आणि कल्पेशमध्ये ती क्षमता होती आणि त्याला ते सिद्ध करून दाखवलं। षटकार खेचला। आता समीकरण असेल ते मात्र 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची। 4 चेंडू 15 धावा 15 धावा 4 चेंडू ना कडाव जिंकलाय ना वेहेले जिंकलाय। आता इथे फक्त आता प्रेक्षकांची मन जिंकणारा मात्र हा सामना नक्कीच होणार आहे कारण प्रेक्षकांना नक्कीच टाळ्या वाजवा या सामन्यासाठी कारण 4 चेंडू या कल्पेशसाठी टाळ्या वाजवा या विजेंदरसाठी टाळ्या वाजवा कारण क्रिकेट जिंकला या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण पुन्हा एकदा सामना येतोय रोमहर्षक। ज्या प्रकारे सामना झाला उमरोलीचा अगदी त्याच प्रकारे सामना होतोय तो कडाव आणि वेहेलेचा। 4 चेंडू 15 आला 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 कल्पेश ब्रँड कडाव ब्रँड षटकार आला। या ठिकाणी उत्साह वाढत गेला आत्मविश्वास वाढत गेला आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती 4 चेंडू 15 धावांची गरज असताना षटकार आला। आता 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज। दबाव निर्माण झाला आत्मविश्वास थोडासा कमी झाला गोलंदाजाचा त्याचा फायदा घेतला कल्पेशने आणि आता 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज। बघा या ठिकाणी प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतायत शिट्ट्या वाजतायत त्यांना माहिती आहे की कुठेतरी कल्पेश जिंकतोय कुठेतरी गोलंदाज चुकतोय आणि आपला कडाव संघ मात्र विजयाच्या बाजूने जातोय। एक षटकारासाठी कल्पेशसाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय मयूरदादा शेळके आणि प्रवीण दादा ठोंबरे यांनी आणि मॅच जिंकले तरी 10,000 असणार आहेत। म्हणजे ही पारितोषिक या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी इतकी पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून पाहिली होती। दुसऱ्या बाजूने देखील मॅचेस लावली जाते या ठिकाणी एका विकेटसाठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल ते गणेश दादा ठोंबरे यांचं।
पहिल्या दिवशी आपण पाहिलं नेवाली संघाने तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक कमावलं सामना जिंकल्यानंतर. दुसऱ्या बाजूने हेदवलीच्या फलंदाजाने सामना जरी गमावला तरी 11,000 रुपये कमावले होते. आणि आता या ठिकाणी कल्पेशने जर एक षटकार लगावला तर तब्बल 10,000 रुपये मात्र कल्पेशला मिळणार. आणि सामना जिंकला तरी आणखी 10,000 रुपये. म्हणजे ही प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने खैरात होताना दिसते ती मात्र गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने यांच्या आयोजनामध्ये. ह्या आयोजनाचा इतका महत्त्वपूर्ण दवा, हे आयोजन इतकं बहरलं गेलं की आता प्रेक्षकांची तुडुंब गर्दी यूट्यूबवरती देखील आपण पाहतोय आणि प्रत्यक्ष देखील या ठिकाणी पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या स्पर्धेचं एवढं मोठं यश या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये बघा आता थोडीशी गडबड निर्माण झाली, गोंधळ निर्माण झालाय वेहले संघामध्ये. जो 4 षटकांमध्ये कुठेतरी बॅकफूटवरती ढकललं होतं कडाव संघाला, परंतु त्या बॅकफूटवरती न जाता अभिने ओळखलं की त्याने जबाबदारी सोपवली कल्पेशवरती. कल्पेशमध्ये ती क्षमता होती आणि त्या क्षमतेला अनुसरून खऱ्या अर्थाने फलंदाजी करण्यामध्ये यश. परंतु आता सावरावं लागेल या गोलंदाजाला, वेहेले संघाच्याला. त्याला देखील आपली ताकद दाखवावी लागेल की वेहेले संघ भिवंडीमधून आलाय तो मात्र पराभवासाठी नाही तर जिंकण्यासाठी. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज. फटका खेळलाय, डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केले जाते. दुसऱ्याच धावसंख्येसाठी मात्र या ठिकाणी फेकी केली जाते आणि धावचीच्या स्वरूपात अभि स्वतःची विकेट मात्र या ठिकाणी गमावतोय. विकेट गेली तरी काहीसा फारसा फरक पडणार नाहीये, कारण स्ट्राईक एंडवरती कल्पेश सालुंके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश कल्पेश कल्पेश. आता या ठिकाणी कर्जतकरांच्या मुखामध्ये एकच नाव असेल, कल्पेश सालुंके. आणि त्याच्या बॅटमधून फक्त षटकार आणि चौकार यावा हेच मात्र प्रत्येकाच्या मुखात असणार आहे. 1 धाव आली. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज होती. 1 धाव आली. आता 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये विजय मिळवून देतील ते मात्र कडाव संघाला आणि 2 चांगले चेंडू मिळवून देतील ते मात्र वेहेले संघाला. या दोन्ही संघांनी सामना आवडला असेल मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल ती मात्र या कडाव संघाला. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजी कशा प्रकारे करणार. शॉर्ट पिच चेंडू, फटका केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, झेल पकडली जाते. वेहेले संघ कमबॅक करतोय आणि या ठिकाणी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक गणेशदादा ठोंबरे यांचं कमावलं जातंय. फार मोठी विकेट, फार मोठी विकेट. निराशा झाली असेल कर्जतकरांची या ठिकाणी, कारण ज्या प्रकारे कल्पेश खेळत होता कुठेतरी सामना संपवेल अशा आशा निर्माण झाल्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणी या ठिकाणी झेल देऊन आशा थोड्याशा फार आता धुसर होत गेल्या. कारण 2 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज असताना या चेंडूवरती कुठलीही धाव न येता विकेट मात्र पडली जाते. आता सामना जवळ माझ्या मताप्रमाणे 1 चेंडू आणि 8 धावसंख्या हे थोडंसं अशक्य निर्माण झाले. परंतु जर गोलंदाजाने चुकी केली, एखादा नो चेंडू टाकला, चौकार आला, षटकार आला तर समीकरण बदलू शकतं. निराश का होईना एकदा जोरदार टाळ्या उद्या कल्पेश सालुंकेसाठी. अतिशय चांगली फलंदाजी केली, माघारी परतला. सामना मात्र 1 चेंडू 8 वरती येऊन बसला. 1 चेंडू 8 धावा. समीकरण आता थोडंसं अवघड झालं कडाव संघासाठी. मैदान देखील थोडंसं शांत झालं. इतका वेळ मैदानामध्ये थोडासा गाजाबाजा होता, आवाज शिट्ट्या येत होत्या, परंतु वेहेले संघाने हार मानली नाही आणि या गोलंदाजाने हार मानली नाही. त्याने मात्र कमाल केली. दुसरी देखील झेल होण्याचा प्रयत्न होता, कुठलीही धाव या ठिकाणी मिळत नाहीये आणि 8 धावसंख्येच्या फरकाने कडाव संघ मात्र या स्पर्धेतून माघारी परततोय. परंतु वेल प्लेड कडाव, वेल प्लेड कडाव संघ, वेल प्लेड कल्पेश सालुंखे आणि कौतुक असेल ते मात्र वेहेले संघाचं. अभिनंदन. यानंतर कर्तेश्वर भिंगार आणि कासगाव